श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अध्याय 10. श्री गणेशाय नमहा. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचिता आपणा. ऐसा मनी विचार करून आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विजकोणी राहत होते. आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया स्वप्नी ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासे ऐसे सांगूनी सर्वत्रांसे निघाले. सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेवियले. तया लागून शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे अनिले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण येऊन तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशालीला अपार दाविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदोद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. या समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरोनी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनात ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दादत्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती. आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जानोनी. तेथे ऐकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त दशमोऽध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडियाले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. येथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. परी मुरगोडी विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाओनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले. नरसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करोनी जपध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागोनिया मधुकरी भोजनोत्तरी संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करोनिया संध्यावंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्तीकरिता सोडूनी गृहसुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास. अर्धपोटी उपवास. परितयांचे मानस कदा उदासनो हेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी परी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुच्या सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरोनी जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्यांचे घरी. मागोनिया मधुकरी जाओनिया संगमावरी. झोळी उदकी बुडवावी. आणोनिया बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण. पहावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती. स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊनिया दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊनिया आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊनी त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परीतीन जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवूनी वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोन अक्कलकोटी. दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यतिरूपे वास करीती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रुते सदा परिसोत. 11 अध्याय गोडहा. श्रीरस्तु. शुभं भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यतिरूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत. गर्दी जाहली श्रींजवळी.
दर्शनेच्छा प्रकटचित्ती, खडीसाखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करती, स्वामी सानिध्य पातले. आजान बाहू सुहास्य वदन, श्री स्वामी मूर्ती पाहोन, बाळप्पाने धावोन दृढचरण धरिले. येऊन या भानावर श्रीचरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी, प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सेवे एक जहागीरदार, ते होती बिराडावर स्वयंपाक करोनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले. त्या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचुनी तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले, तेथे नैवेद्य अर्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर मारते अचरोन, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन, नित्य माध्यानी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळी, येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागोनिया मधुकरी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, अशा प्रकारे करोन अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करोन सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहोनी नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहोनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी पडली, रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली, ती पाहता उकलोन विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहोनी एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगुनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिवशी समर्थ करती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलुनी पाहता वाचुनी, न करावेचे पूजन तिये माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती मिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी, दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपुल्या गावा, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवताच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीतसे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञेसी, तरी टाकोनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयांचे कपट न जाणोनी अवश्य म्हणे, त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहून चाकरी करियेसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती
करतील यती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादश अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.